मंडपाच्या ठाई जो प्रमाद घडला तोच प्रमाद जाणून स्वयंवर मंडपाचा त्याग करून तुझ्या मागोमाग माझी पावलं वाढली आहे. हे उघड्या नेत्राला ऐकलं असं निश्चितच. मग स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी एक ज्येष्ठ व्यक्ती आमच्या वतीनं तुम्ही तिथं होता, मग का तिथं उभे राहिला नाही? एकाच गोष्टीसाठी हे सुयोधना, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तिच्या कडनं चुकीची कृती घडली, पण या चुकीच्या कृतीचा दाब तू राजकर्त्यांना न विचारता थेट भानुमतीचा हस्त पकडला. ही कृती मला अयोग्य वाटली नाही आणि म्हणूनच तुझ्या वतीने तिचा दाब विचारला नाही. अयोग्य वाटली नाही की वाटली? तू केलेली कृती अयोग्य वाटली म्हणून त्यांना दाब विचारला नाही. मामा, हा, जाब त्यांना विचारू नका, पण आमच्या वतीनं तुम्ही ज्येष्ठ होता. ज्येष्ठानं कनिष्ठाला केव्हाही कनिष्ठाची कान उघडणी केली तर वाईट वाटून घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मग तुम्ही ज्येष्ठ होता, मग तिथं तुम्ही जर कान उघडणी करू शकत नसाल तर इथं का आला? एकाच गोष्टीसाठी हे सुयोधना, तू कल्यास ते चुकीचं केलं. तुझ्या झालेल्या अपमानाचा दाब राजकर्त्यांना विचारायला हवा होता, नक्की थेट भानुमतीचा हस्त पकडून तिला ओढत नेण्याचा प्रयत्न करायला हवा होता. जर तू राजकर्त्यांना दाब विचारला असता, भले ती कृती घडलेली विना देखील असते, पण तुझ्या बाजूनं हा तुझा मामा म्हणून मंत्राधिपती उभा राहिला असता. पण थेट जर तुझ्या राजकर्त्यांना दाब विचारला असता बरा आणि बरा. तुम्ही माझ्या बाजूने उभे राहा असं मी म्हणालोच नाही. मी काय म्हणालो, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही तिथं उपस्थित होता. मामा मी ऐकून घ्या. होय, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तुम्ही तिथं उपस्थित होता. जर का माझी चूक तुमच्या निदर्शनात आली, मी जर का तिच्या बापाला जाब विचारायला हवा होता, हे तुम्हाला साधारण कुठं वाटलं? येताना वाटेत वाटलं की तिथं वाटलं? जेव्हा तू वितंडवाद निर्माण झाला, युद्ध प्रसंग घडवता त्यावेळी मंडपात तुम्हाला वाटलं? होय, होय ना? नक्की तू बोलत जा. बोलत नाही. तुम्हाला काय नेमकं म्हणायचं ते कळायला हवं ना मला. माझं म्हणणं मी तुला मग स्पष्ट मामा, सांगेन. जर का तुम्हाला माझी चूक तिथं स्वयंवर मंडपात जर निदर्शनास आली तर ती निदर्शनास आणून स्वयंवर मंडपातच द्यायला हवी होती. तिथं देण्यासाठी राजकर्ते समर्थ ठरले होते. मग तिथं न्यायमूर्ती ती होती. न्यायमूर्तीने तुझी चूक तुझ्या निदर्शनात दिली होती. न्यायमूर्ती म्हणून जर का तिथं काय उपस्थित होते तर तुम्हाला इथं येण्याचा संबंध पोचत नाही. जाऊ शकता तुम्ही. का म्हणून? का सुयोधना, तू कुठे चुकतोस? चांगल्या मार्गाने जावं म्हणून सामोपचाराच्या बोधना सांगण्यासाठी येतोय. हे कृत्य थांबव, हा वितंडवाद थांबव आणि यंदा आता भाजपा विचारा. ज्यावेळी विचारायला हवा होता त्यावेळी विचारू शकला नाही म्हटल्यानंतर आता विचाराचा अधिकार पोचत नाही. जाऊ शकता. माघारी जाणार नाहीये जोपर्यंत भानुमती कलिंग देशापर्यंत पुण्याच्या माघारी जात नाहीये. हे सुयोधना, तुझा मार्ग अडवण्यासाठी हा सैन्याला तुझ्या समोर हो. एकाच पुण्याच्या बाजूने माणुसकीच्या नात्यानं तुझ्या समोर उभा राहिलोय. माणुसकीच्या नात्यानं जर का तुम्ही उभे राहिला असता तर द्रौपदी स्वयंवराच्या ठिकाणी सुद्धा तो प्रभात घडला. तिथं माणुसकी म्हणून तुम्ही उभे राहिला होता. राहिलो होतो तुझ्या समवेतात. कोकणाच्या बाजूला, सत्याच्या की असत्याच्या बाजूला. तिथं घडलेली कृती अनुचित वाटली आणि देशोदेशीच्या राजकर्त्यांनी तिथं हवा तुटविला आणि त्यात सहभागी मी दर्शवली होती. आपल्याला काय सत्य वाटतंय बघायला हवं. तर मंडळाच्या बाजूला उभा राहिला म्हणून तिथं सुद्धा तुम्ही तोंड घाशीत पडलात. तिथं जरी मी तोंड घशी पडलो असतो तरी प्रतिकार करण्याचा शक्ती सामर्थ्य होता. म्हणून तिथं तुला मी साथ दिली होती, कारण तिथं माझ्या मनाला तू केलेली कृती योग्य वाटली म्हणून तुला साथ दिली होती. पण या ठिकाणी केलेली कृती माझ्या मनाला अयोग्य वाटली म्हणून मी तुला साथ दिली नाही. मी साथ द्यावी नव्हतावी या बंधात मी याच्यापूर्वी सुद्धा कधी पडलो नाही, याच्या पुढे सुद्धा नाही. जिथं सांगायला होतं तिथं सांगू शकत नाही. आता तिथं मी तुमचं ऐकायला तुमचं मी बांधील झालोय. माझा तरी तू बांधील नसतास तरी माझ्या नात्यानं भासलाय म्हणून सांगतोय. वितंडवाद निर्माण करण्याची कोणती आवश्यकता नाही होती. तर तिनं नाक पुरडलं होतं, थेट राजकर्त्यांना दाब करायला होता. थेट राजकर्त्यांना दाब विचारून शासन घडविण्यासाठी राजकर्त्यांकडे सांगायला पाहिजे होतं. आणि त्यावेळी तुझ्या सोबत मी सुद्धा उभा राहिला असता. थेट हस्त पकडला. हे चुकीचं होय म्हणून सांगतोय. वितंडवाद निर्माण करू नको. मंडपाच्या ठिकाणी आधी तुम्ही
उपस्थित राहणार ती तुमची पहिल्यांदा असू. कोणत्या प्रकारे? पुत्र रुक्मांगणात आणि रुक्माळा हे अजून विवाहबद्ध व्हायचे, मग त्यांना माघारी पाठवून स्वयंवराच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहणार. नेमकं काय तुझी जिथं त्यांची इच्छा नव्हती स्वयंवर मंडपात येण्याची, पण त्या निमंत्रण पत्रिकेला मान देण्याचे हा मद्राधिपती उपस्थित राहिला. काही सांगू नका. बोलण्याचा उद्या जर का तुमचे पुत्र विवाहबद्ध व्हायचे, मग त्यांची इच्छा नाही स्वयंवर मंडपी आहे. गाव येण्यासाठी नकार दिला. त्यांच्या मनाचा प्रश्न ठरला गेला. मुळाचा प्रश्न आला. तर कुठेतरी स्वतःचा स्वार्थ साध्य करावा होता काळात तुम्ही स्वयंवर मंडपी आला. नाहीच नाही, केवळ विनंतीला मान देण्यात आलं होतं. जे मद्राधिपतीच्या गादीला निमंत्रण होतं, त्या गादीचा मान राखण्यासाठी इथपर्यंत माझी पावलं वाढली आहेत. मग भविष्याचा उदर तुमचा पुत्र निर्वाण झालेला असतील, तुम्हाला त्याची पर्वा नाही की त्याची काळजी तू करू नकोस. माझ्या पुत्रांचा विवाह कसा करावा मी जाणतो. मग स्वतःच्या पुत्राचा जर विवाह करायचा हे तुम्हाला जर कळलं असता तर स्वयंवर मंडपी त्यांनाच पाठविलं असतं. तर तिथं नकार दिला. जबरदस्ती करण्याची आवश्यकता नाहीये. हे स्वयंवर नव्हे, अनेक स्वयंवर घडणार आहे आणि त्या स्वयंवरात माझे पुत्र राहतील. स्वतःच्या इच्छेप्रमाणे मन वर निवडतील, वधू निवडतील आणि स्वतःचा विवाह घडवून आणतील. मग स्वतःच्या मनाप्रमाणे जर का घडवायचं असेल तर स्वतःच्या इच्छेनुसार मी घडवितोय. मध्यंतर येण्याची गरज नाही. तुझ्या इच्छेप्रमाणे घडवितोय, पण हे चुकीचं आहे. कुठं हसते ना त्याला गालबोट लावतोय आणि हे गालबोट लागू नये म्हणून मी तुझ्या समोर उभा आपला आहोत. आपला काय काय तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुमचा राज्य कोणत्या पद्धतीने सुखकर झाला याच्या तुम्ही लक्ष द्या. माझं राज्य सुखकर चालविण्यासाठी मी हस्तिनापुराच्या ऋणातच आहे आणि तेच ऋण कागून तुला सांगण्यासाठी आलोय. हस्तिनापुराचे माझ्यावर ऋण केले, त्या ऋणाची परतफेड करण्यासाठी तर हस्तिनापुराचा युवराज वाईट मार्गाने गेला असेल आणि त्याच्या हातून जर चुकीची कृत्य घडली असेल तर हस्तिनापुराला गालबोट लागेल आणि हे हस्तिनापुराला काळा डाग असेल म्हणून थांबवण्यासाठी तुझ्या स्वयंवरासाठी स्वयंवर मंडपी सुद्धा धर्म ठरला असतो. पण तिथं जर का तुम्ही थांबवू शकत नसाल याचा फक्त स्वार्थ तुमचा हयात आहे. माझा यापुढे स्वार्थ नव्हे, माणुसकीच्या नात्यानं इथं तुला अडविण्यासाठी आलोय. हे सुयोधना एकच सांगतोय, जे हस्तिनापुराने माझ्यावर उपकार केले नव्हे तर ज्या ऋणात मी आहे त्या ऋणाची मला परतफेड करण्यासाठी सहाय्य करेल. भानुमती माझ्या स्वाधीन आहे. स्वाधीन करणार आहे. का म्हणून एकच जो इथं तिला मी घेऊन आलोय त्याच्या आपला हस्तिनापुरात ठेवून नाही आणि हस्तिनापुरात ठेवून नाही तिथं अशी विवाहबद्ध होईल. हस्तिनापुरात विवाहबद्ध होण्यासाठी तुझी इच्छा निर्माण झाली. इच्छा कदापि पूर्ण होते नाही. या तुला शासन पिता भीष्म सुद्धा घडवतील, लक्षात ठेव. कोणत्या पद्धतीनं आणि माझ्या समोर जर उभा असेल तर मी जबाबदारीचा बदल घालतोय. विदर्भवाद निर्माण करण्याच्या अनुमती स्वाधीन कर. रस्ता संघाच्या झाला तरी चालेल, पण त्या तत्वाची वाय त्या तत्वापासून अलिप्त मी जाणार नाही. मग चुकीच्या तत्वाने जर उभा असेल तर हे तुझं तत्व मोडण्यासाठी मद्राजी तुला सैन्यबंद करेल. कोणत्या स्थळात हा हा भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग भुंकणारे भुंकू दे भुंकणारे भुंकू दे भुंकणारे भुंकू दे नको त्याचा संग आम्ही 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 गाऊ देवाचे गजन आम्ही 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 हा 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 जित्याची ती खोड न जाये मेल्याविन जित्याची ती खोड न जाये मेल्याविन विंचून सोडी आपुला स्वभाव गुण भुंकणारे भुंकू दे नको त्यांचा संग भुंकणारे भुंकू दे आहा माझे पराक्रम तुला नामोहरण करणे एवढे आहे. माझी हिम्मत केवढी आहे ते तुला दाखवितो. वा रे वा, दुष्कृत्य करणाऱ्या दुर्योधना, अरे एका स्त्रीचा हस्त पकडून तिला घेऊन जाण्याचं कृत्य करतोस. अरे धिक्कार तुला. अजूनही मामा म्हणून तुमची पूजा सन्मान केला. तुमची उत्तर पूजा करायला लावू नका. कोणत्याही प्रकारे उत्तर पूजा करण्यासाठी सिद्ध हो. अंगद मला ऐकायला लागले. अरे धिक्कार
पाहिजे. इक्का दिक्का. अरे कोणत्याही माणसाचा क्रोध जागृत करून तो क्रोध स्वतःच्या हातात घेऊन स्वतःचं फळ वाढवणं हे मद्राधिपत्याचं कौशल्य होय. आणि याच कौशल्याच्या करून तुला हत्तवार